पुराचं पाणी करण्यासाठी पुराच्या पाण्यात आता बोट घातलेली आहे आणि हे आपण पाहू शकतो की समोर विस्तीर्ण असा जलाशय दिसत आहे आणि एनडीआरएफच्या बोटीमधनं आता पलीकडची जी वस्ती आहे त्या वस्तीच्या पाहणीसाठी ते जात आहे। आपण थोड्याच वेळापूर्वी इथल्या गावकऱ्यांशी जी संवाद साधला होता तिथं अजूनही काही गरज आहे की पाण्याखालेली आहेत, पुरं आहेत ते स्लॅबवर बांधलेले आहेत अशी माहिती आपल्याला गावकऱ्यांनी दिलेली होती। आणि थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते समजून घ्यावे अशी मागणी जी आहे ती गावकऱ्यांनी केली होती आणि त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही जी बोट आहे ती पुराच्या पाण्यात घातलेली आहे आणि या बोटीनं पलीकडच्या बाजूची जी वस्ती आहे त्या वस्तीतल्या पुराची पाहणी करण्यासाठी झाले। थोड्याच वेळापूर्वी इथं गावकऱ्यांनी संवाद साधावा याच्यासाठी पाण्यात गेले होते। आमच्या प्रश्नाला आम्हाला बोलवू दिलं जात ही भावना बोलून दाखवली होती आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी पाण्यामध्ये आलेले चला